महाराष्ट्रातले शेतकरी सध्या रस्त्यावर उतरलेत. 18 मेला लासलगाव बाजार समितीत शेतकरी एल्गार आंदोलन पुकारण्यात आलं. खासदार निलेश लंके, भास्कर भगरे यांच्यासहित अनेक नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारवर टीका केली. वैजापूर, चांदवड, सासवड ठिकठिकाणी आंदोलन सुरू असल्याचं बघायला मिळालं. या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे तो म्हणजे कांदा. नाजूक पण चांगले पैसे देणारं पीक म्हणून शेतकरी कांद्याकडे बघतात. या पिकाने महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना समृद्ध केलंय, पण सध्या त्याला मिळत असणाऱ्या कमी भावामुळे तो राज्यात आंदोलनाचा विषय झालाय. जागतिक बाजारात निर्यात कमी झाल्यानं कांद्याचा भाव पार 1 रुपया प्रति किलो इतका झालाय. त्यावर सरकारने नाफेडमधून किलोला 12 रुपये 35 पैसे हा शेतकऱ्यांची थट्टा करणारा भाव दिल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. पण कांद्याचा दर एवढा कमी कसा झाला? राज्य सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोप का केला जातोय आणि कांद्याचा दर कमी होण्यात केंद्राचं निर्यात धोरण कसं कारणीभूत ठरतंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आजच्या विडिओतून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. छत्रपती संभाजीनगरच्या वरुड गावातले शेतकरी प्रकाश गांधार यांनी त्यांचा 1262 किलो कांदा व्यापाऱ्याला विकला. त्याच्या बदल्यात त्यांना रक्कम मिळाली 1262 रुपये. म्हणजे त्यांच्या कांद्याला 1 रुपये किलो एवढा भाव मिळाला. वर तोलाई, मजुरी, काटा याचा एकूण खर्च लावल्यानंतर व्यापाऱ्याचा 1 रुपया गांधार यांच्याकडेच फिरला, म्हणून त्यांना खिशातून 1 रुपया व्यापाऱ्याला द्यावा लागला. आता गांधार यांना तरी 1 रुपयाचा भाव मिळाला. बाकी ठिकाणी कांद्याला किलो मागे 50 पैशांचा भाव दिला जातोय. हीच परिस्थिती आज पूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळतेय. या आधीही महाराष्ट्रात अनेक वेळा अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. म्हणून कांद्याचा भाव स्थिर राहण्यासाठी उपाययोजना करणारी एक समिती जून 2025 मध्ये राज्य सरकारने स्थापन केली होती. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल त्या समितीचे अध्यक्ष होते. 19 तज्ञ सदस्य असलेली ही समिती 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणार होती, पण तो अजून सादर झालाच नाहीये. बांबूवर अभ्यास करणारे पाशा पटेल कांद्यावर अभ्यास करणाऱ्या समितीचे अध्यक्ष बनवले गेले. यावरून टीकाही झाली होती. पण एकंदरीतच काय तर अनेक प्रयत्न करूनही कांद्याच्या भावाचा प्रश्न काही सुटायचं नाव घेत नाहीये. पण यात सध्याची परिस्थिती जरा जास्तच बिकट झालेली दिसते. या आधीही 50 पैसे आणि 1 रुपया प्रति किलो हा भाव शेतकऱ्यांना दिला गेलाय, पण यंदा उभं राहिलेलं आंदोलन जास्त तीव्र झालंय. आता ते कसं तर दरवर्षी भारतात 2.5 ते 3 मेट्रिक टन एवढं कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. त्यात सगळ्यात जास्त म्हणजे 40% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेतलं जातं. यंदाही राज्यात कांद्याचं खूप जास्त प्रमाणात उत्पादन झालं, पण आखातातल्या युद्धामुळे मालवाहू जहाजं समुद्रातच अडकली. त्यामुळे बराच माल परत आला. आवक जास्त आणि मागणी कमी झाल्यानं भाव हळूहळू कमी व्हायला लागले. वर एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 70% कांदा डाग लागल्यानं आणि रंग बदलल्यानं खराब झाला, म्हणून कांद्याचा दर अजूनच कमी झाला. मे महिन्याच्या सुरुवातीला 50 पैसे आणि 1 रुपया असा भाव दिला जाऊ लागला, म्हणून संतापलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं. त्याला विरोधी आमदारांचा आणि नेत्यांचा पाठिंबा मिळाला. आंदोलन अजून जास्त तीव्र झाल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा केल्याचं सांगून 15 मेला साताऱ्यात झालेल्या एका कार्यक्रमात कांद्याच्या भावाबाबत नवीन घोषणा केली. त्यांनी सांगितलं की कमी भावाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आधार म्हणून महाराष्ट्रभरात नाफेडच्या माध्यमातून 12 रुपये 35 पैसे या दराने कांदा खरेदी केला जाईल. या खरेदीला सरकारने दिलासा हे नावही दिलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्याचं पाणी पुसलं जाणार असं बोललं जाऊ लागलं, पण ग्राउंड रियालिटी वेगळीच आहे. हा भाव फक्त ग्रेड 1च्याच कांद्याला दिला जाणार आहे. म्हणजे विळा लागलेला, रंग लागलेला, उन्हाचे डाग असलेला, कोंब फुटलेला किंवा आकार बदललेला कांदा या भावात खरेदी केला जाणार नाही, अशी अट शासनाकडून लावण्यात आली आहे. आता हाच ग्रेड 1चा कांदा बाजार समितीमध्ये 13 ते 14 रुपयांनी विकला जात असतानाच तोच कांदा सरकारला 12 रुपयात का विकावा असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातोय. नगरचे खासदार निलेश लंके यांनी सांगितलं की 1 किलो कांदा उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना साधारण 18 रुपये खर्च येतो. त्यात बियाणं, जमिनीची मशागत, लागवडीची मजुरी, कीटकनाशक, पाणी, वीज, काढणी, पॅकेजिंग, वाहतूक यांचा समावेश होतो. म्हणजे शेतकऱ्याला 1 क्विंटल कांदा उत्पादनासाठी 1800 रुपये एवढा खर्च लागतो. फडणवीसांनी नाफेडच्या माध्यमातून कांद्याला दिलेला भाव प्रति क्विंटल 1235 रुपये म्हणजे नफा सोडाच, पण या दरात उत्पादन खर्च भागवण्यासाठीच
565 रुपये कमी पडतात. मग हा हिशोब सगळ्यांना माहीत असताना सरकारने कोणतं गणित मांडून 1235 एवढा भाव दिला, हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातोय. खर्चही न भागवू शकणारा हा दर देऊन सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचं बोललं गेलं आणि त्यातूनच मग राज्यभरात आंदोलनं उभी राहिली. त्यात सगळ्यात महत्त्वाचं आंदोलन ठरलं लासलगाव बाजार समितीमधलं. आमदार रोहित पवार, निलेश लंके, भास्कर भगरे यांच्यासोबतच अनेक नेत्यांनी एकत्र येत सरकारने जाहीर केलेल्या भावाचा विरोध केला. या आंदोलनाच्या दोन प्रमुख मागण्या म्हणजे कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 2400 ते 3000 रुपये दर द्यावा आणि याआधी विकलेल्या कांद्यावर अनुदान द्यावा. म्हणजे किलो मागे जाहीर केलेल्या 12 रुपये 35 पैसे या भावावर अधिकचे 12 रुपये द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकारने या मागण्यांवरून अजून तरी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 26 मेला मुंबई आग्रा हायवेवर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचं भास्कर भगरे यांनी सांगितलंय. पण यात एक महत्त्वाचा विषय येतो, तो म्हणजे या आंदोलनात सरकारच्या निर्यात धोरणावर केलेल्या टीकेचा. रोहित पवार यांनी केंद्राच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळेच कांद्याच्या बाजारपेठेवर परिणाम झाला असं म्हटलंय. जेव्हा शेतात पीक चांगले येतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव असतो, नेमकं त्याच वेळी सरकार निर्यात बंदी करते. निर्यात अचानक बंद झाल्यामुळे परदेशात जाणारा माल देशांतर्गत बाजारातच पडून राहतो. यामुळे मालाची आवक प्रचंड वाढते आणि पुरवठा वाढल्यानं स्थानिक बाजारात भाव कोसळतात, असे आरोप याआधीही करण्यात आले आहेत. सरकार अचानकपणे आपली धोरणं बदलतं. जसं की गेल्या काही वर्षांमध्ये शासनाने कांदा निर्यातीवर 20% आणि नंतर 40% निर्यात कर लावला. सोबतच कांद्यावर $550 एवढा MEP म्हणजे किमान निर्यात मूल्य लागू केलंय. म्हणजे भारतीय व्यापाऱ्याला दुसऱ्या देशातल्या व्यापाऱ्याला केंद्राने जाहीर केलेल्या 45 ते 50 रुपये प्रति किलो या भावाच्या खाली कांदा विकता येत नाही. वर केंद्राचं धोरण कांद्याच्या बाबतीत सारखं बदलत राहतं. शिल्लकच्या भावामुळे आणि धोरणांमधल्या अस्थिरतेमुळे भारताचा कांदा खरेदी करणारे देश आयातीसाठी पर्यायी देश शोधतायत. यामुळे भारतातले व्यापारीही कांद्याच्या खरेदीवर जास्त रिस्क घेत नाहीत, ज्याचा थेट परिणाम गाव पातळीवरच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर होतो. एका रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा मुख्य उद्देश शहरातील ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला आणि अन्नधान्य मिळवून देणं हा असतो. महागाई किरकोळ जरी वाढली तरी सरकार तात्काळ निर्यात रोखतं किंवा परदेशातून कमी शुल्कात माल आयात करतं. पण जेव्हा शेतमालाचे भाव कोसळतात आणि शेतकरी तोट्यात जातो, तेव्हा निर्यात खुली करण्याचे निर्णय खूप उशिरा घेतले जातात, ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. शेतकऱ्यांना नुकसानीच्या ठरणाऱ्या याच भूमिकेमुळे केंद्रावर नेहमी टीका करण्यात आली आहे. केंद्राने आपल्या निर्यात धोरणात शेतकऱ्यांचा विचार करावा अशा मागण्या कित्येक वेळा झाल्या आहेत, पण त्यावर अजून तरी ठोस पावलं उचलली गेली नाहीयेत. यामुळेच विरोधक आणि शेतकरी या सगळ्याला विरोध करताना दिसतायत. आता या संदर्भाने 19 मेला रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली आहे. त्यामुळे कांदा प्रश्नावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान तुम्हाला काय वाटतं? कांद्याला शासनाने दिलेला 12 रुपये 35 पैसे हा भाव पुरेसा आहे का? कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होतोय का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.